पहा थ्री रिलेशन्स पहा या ठिकाणी sin थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा, cos थीटा इज इक्वल टू sin 90 मायनस थीटा, tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू काय तर 1 येतं. अशा तीन आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटीज पाहायला मिळत असतात. पुढे पहा ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय sin थीटा इज इनवर्स ऑफ cosec थीटा, cos थीटा इज इनवर्स ऑफ sec थीटा, tan थीटा इज इनवर्स ऑफ cot थीटा, tan थीटा इज इनवर्स ऑफ cot थीटा. पुढे पहा sec थीटा इज इक्वल टू काय ते बेटा cosec थीटा, cosec 90 मायनस थीटा, cosec थीटा इज इक्वल टू sec 90 मायनस थीटा, tan थीटा इज इक्वल टू cot 90 मायनस थीटा आणि tan थीटा इज इक्वल टू cot 90 मायनस थीटा, cot थीटा इज इक्वल टू tan 90 मायनस थीटा, cot थीटा इज इक्वल टू tan 90 मायनस थीटा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्पेशल अँगल्स या ठिकाणी पहा वेगवेगळे जे काही ट्रिग्नोमेट्री रेशोज आहेत एक विशिष्ट अशा अँगलचे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी बरोबर 30 डिग्री, अँगल पी किती आहे बेटा 30 डिग्री आहे, अँगल पी किती आहे 30 डिग्री आहे, अँगल आर हा 60 आहे, अँगल क्यू या ठिकाणी 90 आहे. हा कोणता आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आहे. तर साइड अपोजिट टू द 60 डिग्री आहे 60 डिग्रीचा अपोजिट कोण आहे पी क्यू आहे. तर पी क्यू इज इक्वल टू काय तर बेटा अंडर रूट 3/2 into a अंडर रूट 3/2 into हायपोटेन्यूस, अंडर रूट 3/2 into हायपोटेन्यूस असतो. 30 डिग्रीच्या अपोजिट असेल तर क्यूआर आहे, क्यूआर बरोबर 1/2 into हायपोटेन्यूस, 1/2 into हायपोटेन्यूस हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके sin 45 बरोबर 1/√2, cos 45 बरोबर 1/√2, tan 45 बरोबर काय येतं बेटा 1 येतं. ट्रिग्नोमेट्रीज रेशोज ऑफ अँगल मेजरिंग 0 डिग्री आणि 90 डिग्री. sin 0 बरोबर काय येतं sin 0 डिग्री बरोबर 0, cos 0 डिग्री बरोबर 1 येतं, tan 0 डिग्री बरोबर काय येतं sin 0 डिग्री डिवाइडेड बाय cos 0 डिग्री दॅट इज 0/1 बरोबर काय येतं 0 येतं. sin 90 डिग्री बरोबर काय येतं 1 येतं, cos 90 बरोबर काय येतं अगेन 0 त्या ठिकाणी येतं. tan 90 डिग्री बरोबर काय येतं बेटा sin 90 डिवाइडेड बाय cos 90 1 डिवाइडेड बाय 0 नॉट डिफरेंट त्या ठिकाणी करता येतं. ओके या ठिकाणी पहा बेटा हे टेबल आपल्याला माहिती आहे, टेबल मी त्या व्हिडिओ मध्ये पण आधीच शिकवलेला आहे तरी सुद्धा मी एक्सप्लेन करतो. फक्त प्रत्येकला 0/4 1/4 2/4 3/4 असे करायचं, पुन्हा त्या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट करायचं, त्याच्यानंतर या व्हॅल्यू येतात. ठीक आहे sin 0 30 45 60 90 डिग्रीच्या सर्व व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला या ठिकाणी काय दिलं प्रॅक्टिस सेट जो 8.2 आहे त्याच्यातला पहिला गणित पाहायचा. त्याच्यातला पहिल्या गणितामध्ये तुम्हाला काय दिले तर तुम्हाला दिले cos थीटा इज इक्वल टू 35/37, 35/37. लक्षात आहे आपल्याला माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग sin स्क्वेअर थीटा प्लस 35/37 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 1, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 35/37 ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय ते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b दुसऱ्या कंसामध्ये a प्लस b. हे काय ते 37 मायनस 35 भागिले 37, 37 प्लस 35 भागिले 37, हे 2 भागिले 37, हे 72 भागिले 37, हे सॉरी 72 भागिले 37. आता वरी काय येते ह्या ठिकाणी ठीक आहे वरच्या साईडला बघा काय येते 144, खालच्या साईडला 37 गुणिले 37, 7 त्रिक 21 हे 25, 1 आजच्या मध्ये 2 9 1 11 9 6 3 1 1369, 144 भागिले 1369 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतला तर 12 भागिले काय येते 41. मी 41 7 म्हणजे 37 चेक करू एक मिनिट. 1369 1369 .
हे 37 आहे सॉरी, हे 37 आहे, 12 भागिले 37, 12/37. हे झालं साइन थिटा. हे काय झालं साइन थिटा. हे झालं साइन थिटा 12/37. ओके. आता आपला आहे टॅन थिटा. साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. साइन थिटा किती आहे बघा, साइन थिटा 12/37. कॉस थिटा किती आहे, कॉस थिटा 35/37. 12/37 गुणिले 37/35. कटवाकटी करा, 12/35. इट इज युअर टॅन थिटाची किंमत. आणि जे काही व्हॅल्यू निघाला तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. दुसरा आहे साइन थिटा 11/61. साइन थीटा बरोबर 11/61. फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 11/61 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. इकडला प्लस तिकडे जाऊन होतो मायनस. हे काय ते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b, a प्लस b, 61 मायनस 11/61. क्रॉस करा, 61 प्लस 11/61. 61 मधून 11 गेले 50/61. हे काय 72/61. ठीक आहे. आता ह्याचा आपण काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 72 गुणिले 5 0 1 35 36 3600 भागिले 61. म्हणजेच काय ते भेटेल 61 म्हणजे 61. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. दोन्हीकडे जर स्क्वेअर रूट घेतला तर आन्सर काय येते बेटा, cos थीटा इज इक्वल टू 60/61. साइन किती आहे 11/61. देयरफॉर tan थीटा इज इक्वल टू काय येते बेटा, sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. sin थीटा किती आहे 11/61. cos थीटा किती आहे 60/61. 11/61 गुणिले खालचं वरी वरचा खाली किती ते 11/60. 11/60. ठीक आहे. sin theta is equal to 1/2. चौथा sin theta is equal to 1/2. सांगा बरं, आता सांगितलं. व्हॉट इज द फॉर्म्युला, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा is equal to 1.
1 by 2 bracket square plus cos square theta is equal to 1. Cos square theta is equal to 1. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो मायनस a square minus b square 1 minus 1 by 2 1 plus 1 by 2. Cos square theta is equal to 2 minus 1 by 2 2 plus 1 by 2. Cos theta is equal to 1 by 2 into 3 by 2. Cross करा काय ते 3 by 4. Taking square root on the both side. Cos theta is equal to काय ते root 3 divided by 2. मग tan theta is equal to काय ते बेटा सांगा sin theta divided by cos theta. 1 by 2 divided by root 3 by 2. 1 by 2 खालचा भागाकार वरी वरचा भागाकार खाली म्हणजे वरची किंमत खाली खालची किंमत वरी. आन्सर येतो 1 by root 3. चेक इट. tan theta is equal to काय ते 1 divided by root 3. पाचवा cos theta is equal to 1 by root 3. Cos theta is equal to 1 by root 3. Formula sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta plus 1 by root 3 square is equal to 1. Sin square theta plus बघायचं ना ह्याला इकडे तिकडे घेऊन जात बेटा वेट 1 minus 1 by root 3 bracket square. Sin square theta is equal to same formula आपल्या आत्ताच्या 1 minus 1 by root 3 दूसरा कंसात 1 plus 1 by root 3. Sin square theta is equal to root 3 minus 1 divided by root 3. इथं root 3 plus 1 divided by root 3. खालचं तर सेम आहे काय ते root 3 square minus 1 square divided by root 3 bracket square. मग इथं काय तर बेटा हे 3 minus 1 भागिले 3 2 भागिले 3. आन्सर काय ते टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड म्हटल्यानंतर 2 by 3. ठीक आहे 2 by 3. नाही root 3 by root 2 by root 3. root 2 by root. आता tan theta. फॉर्म्युला sin theta divided by cos theta. sin theta किती बघा रे बेटा root 2 by root 3. cos theta किती आहे 1 by root 3. root 2 by root 3 into root 3 divided by 1. आंसर येते root 2. ठीक है tan theta. tan theta. tan theta. Okay. La 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 tan theta लगे tan theta 21 divided by 20.
लक्ष द्या. सपोज काय दिलं तुम्हाला फॉर्म्युला शिकतो सोह काह तोवा. तोवा म्हणजे काय टॅन इज इक्वल टू ह्याच्या अपोजिट हे कोणती ऍडजेसेंट आणि हे काय बेटा हायपोटेन्यूस तोवा. मग टॅन थीटा इज इक्वल टू काय बेटा टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थीटा divided by adjacent side of theta. Adjacent side of theta. Opposite side कोणती आहे AB आहे. Adjacent कोणती आहे सर BC आहे. आणि हे काय आहे tan थीटा आहे. हे काय आहे tan थीटा आहे. ओके यस सर. म्हणजे AB बरोबर किती आला 21 आला. BC बरोबर किती आला 20 आला. AB बरोबर किती आला 21 आला. आणि BC बरोबर किती आला 20 आला. मग काय म्हणायचं इन ट्रायंगल ABC अँगल ABC बरोबर 90 डिग्री. Therefore by using Daniel's theorem, by using Pythagoras theorem, by using Pythagoras theorem, Pythagoras theorem वापरलं तर काय 90 डिग्रीच्या अपोजिट काय येते बेटा AC square is equal to AB square plus BC square. AC square तर काढायचं आहे तुम्हाला. मग AB किती आहे AB आताच काढला 21 हा 20 चा वर्ग. 21 आणि 20 चा वर्ग म्हणजेच काय ते 21 गुणिले 21 441 प्लस 400 841 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड. सो AC काय येते बघा बरं का. आता 8 ते 8 64 आता बघा 841 कशाचा आहे बघा बरं का बेटा 41 गुणिले 41 1 4 4 4 16 नाही 841 929 बघू आपण 29 किंवा 27 29 बघू 981 हातच्या मध्ये 8 नव्वद नंतर 28 26 18 1 4 5 1 14 च्या हातच्या मध्ये 841 म्हणजे हा 29 चा वर्ग आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड म्हणजे काय ते 29. हा काय मिळाला 29 मिळाला. मग तुला काय काढायचं होतं तुला काढायचं होतं काय तर तुला काढायचं होतं टॅन थीटा. मग टॅन थीटा बरोबर काय आलं सांगा बरं का टॅन AB बाय BC. BC किती आहे 20. साइन थीटा किती आहे साइन थीटा बघा. सो अपोजिट बाय हायपोटेन्यूस. अपोजिट बाय हायपोटेन्यूस cos म्हणजे काय cos थीटा इज इक्वल टू ऍडजेसेंट बाय हायपोटेन्यूस. these are your answer. ओके अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. tan theta is equal to 8/15. 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 Come on. Suppose that theta
पी, हा क्यू आणि हा आर. ह्याची कोणती साईड आहे? अपोजिट साईड. 90 डिग्रीची ही कोणती असते? हायपोटेन्यूस साईड. आणि उरलेली कोणती आहे? ऍडजसेंट साईड. ऍडजसेंट साईड. व्हॉट इज द फॉर्म्युला? tan थीटा इज इक्वल टू सो का हो तो वा, म्हणजे काय? अपोजिट बाय ऍडजसेंट साइड. अपोजिट तो साइड अपोजिट टू tan थीटा, साइड अपोजिट टू थीटा डिवाइडेड बाय साइड adjacent to tan theta is equal to साइड अपोजिट टू थीटा काय आहे? पी क्यू आहे. साइड ऍडजसेंट काय आहे? क्यू आर आहे. बरोबर किती आहे? 8/15 आहे. म्हणजेच पी क्यू बरोबर 8 आहे, क्यू आर बरोबर 15 आहे. पी क्यू बरोबर 8 आहे, क्यू आर बरोबर 15 आहे. मग म्हणायचं इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. देयरफॉर बाय युजिंग पायथागोरस थ्योरम, by using Pythagoras theorem, by using Pythagoras theorem काय ते बेटा 90 डिग्रीचे अपोजिट काय ते? pr स्क्वेअर इज इक्वल टू pq स्क्वेअर प्लस qr स्क्वेअर. म्हणजेच काय ते pr स्क्वेअर काढायचे तुला. pq किती आहे? 8 चा वर्ग आणि 15 चा वर्ग. 64 प्लस 225 बरोबर 289. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड म्हणजे pr बरोबर काय ते बेटा? 13. 17 आहे. सॉरी 17 बघू बरं का. 17 गुणिले 17 साठी 49. 4 11 7 1 9 8 2 बरोबर. ठीक आहे 17. हे किती आले बेटा? 17. ओके. आता पूर्ण व्हॅल्यू काढता येतात. tan थीटा इज इक्वल टू ऑलरेडी दिलेला आहे किती आहे बेटा? 8/15. सो sin थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ एंगल थीटा डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड कोणत्या थीटाच्या? PQ डिवाइडेड बाय PR बरोबर 8/17. cos थीटा का हो adjacent side of theta divided by hypotenuse QR by PR. QR 15 QR 15 आणि PR 17. ठीक आहे. cos थीटा 15/17. ओके ओके यस. साइन थीटा इज इक्वल टू 3/5. साइन थीटा इज इक्वल टू 3/5 करा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 3/5 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. cos square theta is equal to 1 minus 3/5 bracket square. cos square theta is equal to 1 minus 3/5. 1 plus 3/5 कारण a square minus b square is equal to a minus b. दुसऱ्या कंसामध्ये a plus b येतो. मग cos square theta is equal to क्रॉस करा 5 minus 3/5. 5 plus 3/5 हे काय ते 2 गुणिले 8 भागिले 5 गुणिले 5 16/25. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. सो cos थीटा इज इक्वल टू 4/5. 4/5 काय ते बेटा? 4/5. 4/5
tan theta is equal to sin theta divided by cos theta. Tan theta is equal to sin theta किती आहे? sin theta 3/5. cos theta किती आहे? cos theta 4/5. 3/5 गुणिले 5/4. कटवा 3/4. पण tan theta बरोबर येतो 3/4. 3/4. ओके. लास्ट वन tan theta is equal to 1 divided by 2 under root 2. ह्याच्या थीटाच्या अपोजिट साइड ही कोणती? हायपोटेन्यूज साइड. ही कोणती बेटा? ऍडजसेंट. ही कोणती? चला पहा. tan theta is equal to का होतो वा म्हणजेच काय? अपोजिट साइड of angle theta divided by, come on, adjacent side of angle theta. Adjacent side of angle theta. Tan theta is equal to opposite side. याच्या opposite side कोणती आहे? AB आहे. Adjacent side कोणती आहे? BC आहे. Opposite side by adjacent. किंमत दिलेली आहे. किती आहे? 1. खालची किती आहे? 2√2. ठीक आहे. 2√2 म्हणजे AB बरोबर आहे 1, BC बरोबर आहे 2√2. आता ही एक ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC angle ABC बरोबर 90 डिग्री. therefore by using पायथागोरस शॉर्टकट लिहितो बेटा हे थेरम. AC square, that is the hypotenuse, AC square is equal to AB square plus BC square. 1 चा वर्ग प्लस 2√2 चा वर्ग. 1 प्लस 2 चा वर्ग 4 गुणिले 2. 1 प्लस 8 बरोबर 9. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. सो AC is equal to काय येतं बेटा? 3. AC is equal to काय आहे? 3. ओके. आता पहा बेटा. सो sin theta, so opposite side of angle theta divided by hypotenuse. Opposite side of angle theta, AB, hypotenuse AC, 1 divided by 3 sin theta. So adjacent side of angle theta divided by hypotenuse. Adjacent कोणती आहे बेटा? BC. Hypotenuse कोण आहे? AC. 2√2 divided by 3. So cos theta is equal to 2√2 divided by 3. Okay. This is your answer.